केंद्र सरकारने रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर केलेले आहेत। मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी किती वाढ करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर कोणत्या पिकाला किती भाव असणार आहे आणि त्याची खरेदी होणार का, एकंदर धोरणात्मक विषय काय याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर चर्चा करूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता मागच्या वर्षीच्या तुलनेत गव्हामध्ये जवळपास 160 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे। 2026 चा गव्हाचा भाव आहे 2585 रुपये। त्याच्यानंतर ज्वारी आहे, ज्वारीचा 2026 चा भाव आहे 2150 रुपये आणि 170 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। हरभऱ्याचा भाव आहे 5875 रुपये, 225 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मसूरचा भाव आहे 7000 रुपये, 300 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मोहरीचा भाव आहे 6200 रुपये, 250 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि करडईचा भाव आहे 6540 रुपये, तर याच्यामध्ये तब्बल 600 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। या एकंदर रब्बी पिकांपैकी 600 रुपयांना म्हणजे सर्वाधिक वाढ करडईमध्ये करण्यात आलेली आहे। करडईच्या तेलाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढती आहे। करडईला दिवसेंदिवस भाव सुद्धा चांगला मिळणार आहे। हरभऱ्याला सुद्धा 5875 रुपये म्हणजे 225 रुपये वाढवण्यात आलेले आहेत। एकंदर हे जर उत्पादन खर्च काढायला गेलं तर ते हे काय त्या बरोबर नाहीये आणि त्याचा तुम्हाला मी गणित सांगतो। यापैकी जे जास्त भाव आहे तुमच्या भागामध्ये जे पीक घेतलं जातं त्यापैकी तुम्ही ते ठरवा आणि ते पीक घ्या। आता मुळामध्ये प्रश्न आहे की मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय, किमान आधारभूत म्हणजे काय। लोकांना असं वाटतंय किंवा अनेक लोकांचा समज असा आहे की किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, की शेतकऱ्याला किमान तितका भाव मिळाला पाहिजे म्हणजे त्याला त्याचा नफा मिळेल, अशा पद्धतीचं वर्गीकरण केलं जातं। परंतु ते चुकीचं आहे। जे तुम्ही गुगलला जरी टाकलं की 7 किंवा डिटर्मिनंट ऑफ MSP जरी टाकलं तर 7 नंबरचा जो पॉईंट येतो त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की या जनतेला अन्नधान्य घ्यायला परवडेल, खायला परवडेल अशा पद्धतीचाच MSPच्या माध्यमातून भाव दिला जातो। म्हणजे त्या डिटर्मिनंटपैकी एक डिटर्मिनंट तो आहे। म्हणजे वरती शेतकऱ्याला भाव मिळण्याची अपेक्षा जरी असली तरी खालती काय आहे की बा इथल्या जनतेला ते घ्यायला परवडलं पाहिजे, मग त्याला तुम्ही MSP कसं काय म्हणता किंवा त्याला तुम्ही हमी भाव कसा काय म्हणता। म्हणून शेतकरी संघटना म्हणते हमी भाव हा कमी भाव आहे आणि आधी शेतकरी संघटना अशी मागणी करायची की आम्हाला रास्त भाव पाहिजे। म्हणजेच काय, झोनबंदी होती, राज्यबंदी होती, जिल्हाबंदी होती, निर्यात बंदी होती। मग अशा याच्यामध्ये सगळेच जर का जोखंड सरकार आमच्या पायामध्ये घालणार असेल तर ती शाश्वती सरकारनं आम्हाला द्यावा आणि रास्त भाव द्यावा, ही संघटनेची मागणी होती, शेतकरी संघटनेची, एकंदर शेतकरीची। परंतु काय झालं, कालांतरानं खुली अर्थव्यवस्था आली। त्याच्यानंतर खुली अर्थव्यवस्था आल्यानंतर हा जो सगळा पगडा आहे हा शेतकरी संघटनेच्या विचारांचा हे, आणि मग आम्ही रास्त भाव म्हणजे काय की खुल्या बाजारामध्ये मिळणारा भाव त्याला रास्त भाव, ज्याच्यावर बंधनं नसतील तो रास्त भाव। ठीक आहे, जेव्हा मागणी आणि पुरवठा सारखा असतो त्यावेळेस काय होतं, तोटा होतो, कारण की भाव मिळत नाही। ज्यावेळेस मागणी जास्त असते पुरवठा कमी असतो त्यावेळेस चांगला भाव मिळतो आणि ज्यावेळेस पुरवठा जास्त असतो मागणी कमी असते त्यावेळेस नुकसान होतं। आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की तुम्ही जे हे हमी भावाचे हे करता, एक तर यानुसार तुम्ही सर्व पिकं खरेदी करत नाही, मग हे थोटांड करता तरी कशाला। त्याच्यानंतर विरोधी पक्षवाले ते MSPचा कायदा करा म्हणतात, तो कायदा करणं पॉसिबल नाहीये, आर्थिक दृष्ट्या तो पॉसिबल नाहीये। त्याच्यामुळं हा जो तुम्ही जे हमी भाव ठरवता ही जी पद्धत आहे याच्यामध्ये तुम्ही आमच्या शेताचं भाडं घेता का, आमच्या शेताच्या व्हॅल्युएशन नुसार त्याचं भाडं घेता का, त्याच्यानंतर आमची स्वतःची मजुरी घेता का, आमचे गुरं जनावरं ट्रॅक्टर याचं त्याचं हे त्याच्यात काउंट करता का, हे तुम्ही काउंट करत नाही, हे तुम्ही करायला पाहिजे। आणि सगळं काउंट करून जो भाव निघतो तो भाव आणि मार्केटमध्ये मिळणारा भाव याच्या मधला जो डिफरन्स आहे, ज्याला आपण भाव फरक म्हणतो, तो सरकारनं आपल्याला द्यायला पाहिजे। एकंदर मी सगळं का सांगतो की आपल्या शेतीचं अर्थकारण आपल्या गावगाड्यातल्या शेताच्या बांधावर घामानं घाम घालणाऱ्या आणि या मातीतून मोती पिकवणाऱ्या आपल्या शेतकरी राजाला हे अर्थकारण शिकवलं पाहिजे। कारण की शेतकरी संघटना शरद जोशी हे निखळ अर्थवाद घेऊन चाललेले आहेत। कोणी समाजवादी, कोणी साम्यवादी, कोणी अमुकवादी, कोणी टमुकवादी, कोणी पुरोगामी, कोणी प्रतिगामी, परंतु आम्ही शेतकरीवादी आहोत आणि निखळ अर्थवाद घेऊन चाललेलो आहोत आणि तो अर्थवादच या शेतकऱ्याला तारणारा आहे। तुमचं मत काय लिहा कमेंट्स मध्ये। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राइब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।